नमस्कार मित्रांनो, बांगलादेश का पेटला? तर मित्रांनो, सरकारी नोकरीसाठी आरक्षण पद्धत रद्द करण्यासाठी सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या शांततापूर्वक आंदोलनाला पंतप्रधान शेख हसीना यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे एक बळ मिळाले. हितच ठिण्णे पडले होते. आंदोलकांनी देशद्रोही बंगालच्या कसांच्या तुलना करण्याचे राजकारण हसीना यांना खूप महागात पडलं. नेमकं घडलं तरी काय? सरकारी नोकरदारांसंदर्भामध्ये वादग्रस्त कोटा प्रणाली रद्द करावी यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जुलैमध्ये लाखोंच्या संख्येने आंदोलकांच्या शांततेमध्ये सुरुवात झाली होती. मात्र 16 जुलै रोजी पोलीस आणि सरकारी समर्थक कार्यकर्त्यांशी विद्यार्थ्यांच्या चकमक झाल्यानंतर हिंसक वळण लागले होते. अधिकाऱ्यांना अश्रूंच्या एका नळकांड्या रक्ताच्या गोळ्या झाडायला लागल्या होत्या. यामध्ये 200 पेक्षा अधिक जण ठार झाले होते. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे पाहून इंटरनेट बंद करण्यात आले गेले होते. आंदोलकांवरनं एक दिवसाक्षणी गोळीबार झाडाच्या आदेशासह सुरुवात झाली होती. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण निर्णयाबद्दल एक निर्णय घेतला. त्यामुळे परिस्थिती एका पूर्वपदावर येत होती. मात्र निषेध सुरू होता. यावेळी सूर्य रस्त्यावरील लोक एकत्र आले. त्यामुळे मुख्य विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे आंदोलन आणखी पेटलं. त्यामुळे शनिवारी रविवारीपर्यंत हिंसाचार सुरू झाला होता. यामध्ये या रविवारीमध्ये किमान 300 जण तर वार झाले होते. आंदोलन का घडलं? कारण बांगलादेशच्या 1971च्या पाकिस्तानाच्या विरोधात स्वातंत्र्य युद्धामध्ये लढलेल्या कुटुंबातील सदस्यांसाठी 30% सरकारी नोकऱ्या देण्याच्या विद्यार्थ्यांना विरोध केला होता. हे फक्त हसीना यांच्या पक्ष समर्थकांनी कायदा केला होता. आरोप म्हणजे बेरोजगार असलेल्या एका विद्यार्थ्या केला होता. त्यामुळे आंदोलन पेटले होते. 300 लोकांच्या बळी घेणाऱ्या सरकारकडनं राजीनामा देण्याची मागणी पुढे येत होती. हसीना यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे हिंसाचार अद्भुत पेटला. विरोधकांमुळे आंदोलनाची घार उसळली होती. यावेळी सरकार काय म्हणत होतं? स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना आणि नातूंना आरक्षण मिळणार असे तर रक्षकांच्या एक नातवडांना आरक्षण मिळेल का, असं हसीना यांनी म्हणले होते. आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांनी नसून देशद्रोही आहेत. त्यांना लाखोने लोक मारले गेले होते. त्यांच्या एका वक्तव्यामुळे आंदोलकांना हिंसक वळण लागले होते. ते वाढतच गेले. पुढे काय होईल? हिंसाचारामुळे विरोधकांची ताकद अधिक वाढली होती. हसीना यांच्या एका हुकुमशाहीचा परिणाम असल्याचं ते म्हणत होते. नोकरांचा अभाव होता. अशातच हसीनांसाठी पुढे काळ संकटांनी भरलेला गेला होता. शेख हसीना पुन्हा राजकारणामध्ये सक्रिय होणार नाहीत असं वक्तव्य पुन्हा त्यांनी केले होते. सजीब वाजेंद्र जो यांनी केला गेला होता. असं सर्व हे गोष्टी होत असताना इंदिरा आणि सांस्कृतिक केंद्र या 4 मंदिराची सुद्धा नासधूस केली होती. हसीना या एका विदेशामध्ये निघून गेल्यानंतर सोमवारी हिंसक वादळामुळे ढाका येथील भारताचे सांस्कृतिक दर्शन घडवणाऱ्या इंदिरा गांधी एक कल्चरल सेंटरमध्ये शिरून तिथे मोठे नासधूस करण्यात आले गेले होते. निदर्शकांच्या कारवाईमध्ये देशातील 4 हिंदू मंदिरांचे किरकोळ नुकसान करण्यात गेले होते असा त्यांचा आरोप. तरी काय आपण जाणून घेऊया. विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले होते. निवडणुकीमध्ये गैरवापर केला होता. माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. आंदोलकांना दडपून टाकले होते. लोकशाही असल्याचं दाखवत हुकुमशाही त्यांनी राबवली गेली होती असा गोष्ट घडली होत्या. जगातील सर्वाधिक ट्रॅक केलेले विमान हसीना यांनी एका घेऊन गेलेल्या एका ढाकामध्ये निघालेले वायुसेनेचे विमान सोमवारी जगातील सर्वात ट्रॅक केलेले विमान ठरले होते. पायलटद्वारे 24व्या संकेतस्थळामुळे सुमारे 29,000 नेटकऱ्यांनी विमानाच्या मार्गावर एक नजर होती. सर्वप्रथम कोलकाता, गाझीपूर आणि शहरावरून दिल्लीजवळ भारतीय वायुसेनेच्या हिंसक तळावर 5:30 वाजता सुमारास उतरले होते. विमान तातडीने रद्द करण्यात आले होते. शेख हसीना यांच्या राजीनामा दिल्यानंतर एअर इंडिया तसेच इंडोमने सोमवारी ढाक्याला जाणाऱ्या एका त्यांचे नियोजित उड्डाणे तातडीने रद्द करण्यात आले गेले होते. बांगलादेशातील संकट एक लक्षात घेऊन आम्ही ढाका येथे होणारे आमचे नियोजन उड्डाणे त्वरित प्रभावाने रद्द करण्यात आले गेले होते. कंपनी असं म्हणले होते. भारतातील खासदार काय म्हणतात बघा. तर बांगलादेशमधील घडामोडीमध्ये भारताच्या अनेक खासदारांनी चिंता व्यक्त केली होती. देशातील घटनांना सामोरे जाताना भारताच्या हितसंचामध्ये सुरक्षित राहील, काळजी कळेल यावर सर्व व्यक्त करण्यात आले गेले होते. काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी म्हणले होते. बांगलादेशमध्ये स्थिती संकटशील आहे. त्याबाबत केंद्र सरकारने संसदेमध्ये दोन्ही सभागृहामध्ये निवेदन करेल अशी अपेक्षा आहे. बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या घडामोडीच्या विचलित न होता बांगलादेशमध्ये जनतेने शांतता राखावी. एका अशी बळी पडू नये कोणाला आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले गेले होते. तसेच मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओमध्ये सलग 4दा विजय आणि सत्तेतून हकालपट्टी त्यांची करण्यात गेली होती. बांगलादेशमध्ये पंतप्रधान सलग 4दा एकूण 5व्यांदा निवडून आलेल्या होत्या. शेख हसीना यांनी आयर्न लेडी म्हणून त्यांच्या होत्या. समर्थकांकडून नेहमीच प्रशंसा त्यांनी केली जात होती. पण त्यांच्या आता 15 वर्षाच्या सरकारचा नाट्यमय शेवट झाला होता. एकीकडे लष्करांसमेत बांगलादेशवर शौर्य प्रदान करण्यासाठी आले गेले
होते. हसीना यांनी ओळखलेले जाते, परंतु विरोधकांनी हुकुमशहा नेता म्हणून त्यांनी ओळखले गेले होते. सप्टेंबर 1947 मध्ये तत्कालीन त्यांनी पाकिस्तानमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 1960 मध्ये ज्या उत्तर म्हणजे ढाका येथे महाविद्यापीठामध्ये शिकत राजकारणाच्या सक्रिय झाल्या होत्या. ऑगस्ट 1975 मध्ये पंतप्रधान मुजीबर यांचे रहमान यांची पत्नी त्यांचे 3 मुलांच्या घरामध्ये अधिकाऱ्यांची हत्या करण्यात गेली होती. मात्र हसीना आणि त्यांची धाकटी बहीण शेख रेहना परदेशामध्ये असल्याचं बचावलं गेलं होत्या. 1981 मध्ये मायदेशी त्यांनी परत आले होते आणि नजरकैदेमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. 1996 मध्ये सर्वाधिक निवडणुकीमध्ये हसीना पंतप्रधान म्हणून निवडून आल्या गेल्या होत्या. 2001 मध्ये निवडणूक हसीना यांच्या सत्तेतून बाहेर काढण्यात आले होते. 2008 मध्ये प्रचंड त्यांचा विजय मिळवत सत्तेवर आल्या. 2009 मध्ये त्यांनी 1971 मध्ये त्यांची युद्ध गुन्ह्याची संघटना सुनावण्यासाठी न्यायाधिकाऱ्याची स्थापना केली होती. काही वरिष्ठ विरोधी नेत्यांना दोषी ठरवण्यात आले गेले होते, तसेच हिंसक निर्देशक झाले होते. 15 वर्षाच्या सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एका देशाचे नेतृत्व हसीना यांनी केले होते. जगातील सर्वात मोठे नियमित संकष्ट आणि त्यांनी हाताळले गेले होते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला पूर्ण माहिती कळालीच असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशा काही व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.